हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील, खरं तर हे नाव आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे आणि या नावाने नेमके काय काय बदल घडवून आणलेत, नेमकं काय काय घडलं होतं राजकारणात, हे आपण सगळ्यांनीच पाहिलंय. आता हा जो प्रवास आहे हा सगळा आपण रुपेरी पडद्यावर बघणार आहोत. या चित्रपटाची टीम आत्ता माझ्याबरोबर आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक शिवाजी डोलताडे आणि जरांगे पाटील यांची भूमिका ज्यांनी साकारली आहे माझा खूप चांगला मित्र रोहन. खूप स्वागत तुमच्या दोघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? छान, मस्त. पहिल्यापासूनच चांगलं आणि आतुरता होती येण्याची तुमच्याकडे. पण हा विषय खरं तर अख्ख्या महाराष्ट्राने, फॉर दॅट मॅटर अख्ख्या भारताने बघितलं की किती बदल झाले, काय ढवळाढवळ झाली आणि कशा प्रकारचं वातावरण झालं होतं. खूप मोठा विषय, अनेक फाटे असणारा विषय. मुळात अशा विषयांना हात घालणं हेच एक मोठं म्हणतो ना आपण जोखमीचं काम आहे. तुमच्या डोक्यामध्ये शिवाजी सर नेमकं कधी आलं की अशा या विषयावर किंवा जरांगे पाटील या व्यक्तीवर आपण काहीतरी सादर करूया? नमस्कार, मी शिवाजी डोलताडे, डिरेक्टर. आमच्या एका चित्रपटात प्रमोशन चालू होतं ऑलरेडी आणि मला आबांचा फोन आला. आबा म्हणजे आपले निर्माते, लेखक निर्माते गोवर्धन डोलताडे. मला आबांनी फोन केला की आपल्याला जरांगे पाटलावरती सिनेमा करायचा आहे आणि नेमकंच आदल्या दिवशी लाठीचार्ज झाला आणि दुसऱ्या दिवशी आबांचा सकाळी सकाळी फोन आला. तर म्हटलं चालतंय, आपण भेटून वगैरे चर्चा करू. आम्ही भेटलो. तोपर्यंत मीही त्यांच्याबद्दल सर्च केलं, बरीचशी माहिती काढली, आबांनीही माहिती काढली. नंतर खरोखर असं वाटलं की म्हणलं सिनेमा होणंच गरजेचं आहे या माणसावरती. कारण आपण पाहतो की जे प्रस्थापित आहेत, पैशावाले आहेत, त्यांच्या लाईफवरती लोक चित्रपट काढतात, पैसे लावतात आणि बायोपिक वगैरे करतात. पण जरांगे पाटलांचं कंडिशन असं होतं की अक्षरशः त्यांचे दोन्ही खिसे असतील, अख्खं घर जरी हे केलं तरी 5,000 सापडणार नाही. म्हणजे अशा परिस्थितीमधून जर माणूस एवढा स्ट्रगल करतोय एवढे वर्षे, लोकांना आता एक 8 महिन्यापूर्वी जरांगे पाटील माहीत झाली. पण जरांगे पाटलांचा स्ट्रगल हा 15-20 वर्षापासूनचा आहे आणि त्यावेळेस सुरुवातीचे त्यांना जे काही प्रॉब्लेम आले, ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहेत आम्ही त्या सर्च केल्या, माहिती घेतली आणि आम्ही चर्चा केली. आबा असेल, मी असेल, रोहन पाटील असतील आणि आम्ही ठरवलं की पाटलांना भेटायचं. जरांगे पाटलांना आम्ही भेटायला गेलो. भेटल्यानंतर पाटलांना आम्ही बोललो की असा असा विषय आहे आणि आम्हाला तुमच्यावर चित्रपट करायचा आहे. कारण त्यावेळेस आम्ही प्रमोशन करत होतो का सिनेमाचं, आमच्या अंगावरती टी-शर्ट वगैरे होते. पाटलांना वाटलं की आम्ही सपोर्ट द्यायला गेले त्यांना. तर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तर सपोर्ट देतोच आहोत तुम्हाला, पण तुमच्यावरती आम्हाला सिनेमाही करायचा आहे. म्हणजे त्यांना थोडं हे झालं की सिनेमा करायचा आहे म्हणजे थोडं हे झालं. आणि मग काही गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या की तुमचा जो संघर्ष आहे तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे, की लोक आत्ता ओळखतात पाटलांना, पण याच्या आधीचा त्यांचा संघर्ष खूप खडतर आहे, खूप भयंकर आहे. मी तर म्हणलं की एखादा हरलेला जो व्यक्ती असतो की जो फार आत्महत्या करायच्या स्टेजला आलेला आहे, त्यांनी फक्त पाटलांचा संघर्ष जाणून जर घेतला तर तो कधीही लाईफमध्ये आत्महत्या करणार नाही, ते कोणाला करून देणार नाही आणि खूप सक्सेस होईल तो माणूस. आणि सिनेमातून ह्या सर्व गोष्टी आम्ही दाखवलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टीची माहिती घेतल्यानंतर मग ठरवलं की म्हणलं नाही, चित्रपट करणं खूप गरजेचं आहे. रोहन, खरं तर हे खूप जबाबदारीचं काम आहे. ही व्यक्ती, जसं मी मगाशी म्हणाले की अख्ख्या भारताला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील ही व्यक्ती कोण आहे आणि त्या व्यक्तीची आपण भूमिका साकारतो. खरंच ही खूप मोठी रिस्क म्हणूया किंवा एक आपण म्हणतो ना की माझ्या नशिबात होती ही भूमिका, असंही दोन गोष्टी आहेत. पण जेव्हा पहिल्यांदा तुला शिवाजी सरांनी सांगितलं की हा चित्रपट करतोय आणि तू ही व्यक्तिरेखा साकारतोयस, किती दडपण होतं किंवा किती भीती होती? प्रथमतः राजश्री मराठीच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व जनतेला माझा मानाचा जय शिवराय. आणि राजश्री मराठी म्हणलं की चित्रपट आलाच आणि चित्रपट म्हणलं की राजश्री मराठी आलंच पाहिजे. पण आतापर्यंत राजश्रीमध्ये खूप वेळेस आलो, काल्पनिक विषयाच्या माध्यमातून आलो. पण आपण जसं आता म्हटलं की एक जबाबदारीची भूमिका, वास्तविक भूमिका आणि राज्यात नव्हे, भारतात नव्हे तर जे प्रकरण जगात गेले त्या प्रकरणावर सिनेमा निघाला जरांगे पाटलांवरती आणि त्याच्यात जरांगे पाटलांची भूमिका माझ्या वाट्याला आली. फार चॅलेंजिंग होतं ज्यावेळेस ठरलं त्यावेळेस, म्हणजे दडपण येण्यासारखी गोष्ट होती. पण आनंद ह्याचा होता की जी मागणी जरांगे पाटलांची होती, ज्या विषयावर ते लढत होते, तो विषय मला आवडला होता आणि त्यांची मागणी मला योग्य वाटली होती. त्याच्यामुळे भूमिका साकारताना जेवढं जड गेलं त्याच्यात दुप्पट ताकदीने सोपं गेलं. कारण जी मागणी ते मागत होते ती मी सिनेमातून मागितली, ते खऱ्या आयुष्यात मागत होते, मी सिनेमात मागितली. त्याच्यामुळे मला ती मागताना सोपं गेलं. आणि एवढं चॅलेंजिंग गोष्ट ह्याची होती की वजन, जरांगे पाटलांचं वजन एवढं कमी आणि माझं जास्त होतं. पण त्या दरम्यान मी साधारणतः 10 ते 12 किलो माझं वजनही कमी केलं. ते आता वाढलंय बरं का, नाही तर तुम्हाला ते खोटं वाटायला नको, पण त्यावेळेस वजन कमी केलं. त्याच्यानंतर मी अहिल्यानगर
अहमदनगर पूर्वीचं नाव आता अहिल्यानगर झालं, मी त्या परिसरातला येतो, जरांगे पाटील मराठवाड्यातले येतात. हो. प्रश्न होता बोलीभाषेचा, कारण ही गोष्ट वास्तविक आहे, काल्पनिक नाही. त्याच्यामुळे मी जरांगे पाटलांच्या बरोबर साधारणतः 2 महिने राहिलो. ते कसं बोलतात, कसं चालतात, कसं वागतात, ह्या गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि इतक्या चांगल्या पद्धतीने हा सिनेमा मांडला. आणि ह्या सिनेमातून राज्याला आम्हाला एकच दाखवायचं आहे की जरांगे पाटलांचं यश, तुम्ही जसं म्हटलात की एक नाव गेल्या काही महिन्यांपासून गाजतंय, जरांगे पाटलांचं यश आम्ही राज्याने जगाने बघितलं, पण जरांगे पाटलांचा संघर्ष राज्याला दाखवायचा आहे आता. आणि हा संघर्ष ह्या चित्रपटात एवढा चांगला दाखवलाय, कारण ह्या सिनेमाची जी गोष्ट आहे, जी स्क्रिप्ट आहे, ती पूर्ण जरांगे पाटलांनी आम्हाला दिली. त्याच्यामुळे इतकी भारी बनली, मला खात्री आहे की राज्यातला प्रत्येक समाजातला माणूस हा सिनेमा बघेल. आणि मला प्रत्येक समाजाला विनंती करायची, कारण जरांगे पाटलांवरती जरी सिनेमा असला तरी ह्या सिनेमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही संघर्ष जर करत असाल किंवा तुम्हाला संघर्ष जर आयुष्यात करायचा असेल, मी म्हणत नाही की तुम्ही फक्त आरक्षणासाठी म्हणा, प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करतो. काही शिक्षणात करतात, काही राजकारणात करतात, आपण मीडियामध्ये करता, आम्ही अभिनयात करतो. पण तो संघर्ष जर कसा करायचा असेल, कसलाही आधार नसताना, तर तो जरांगे पाटलांसारखा करावा. तुम्ही यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. हे या सिनेमात एवढं चांगलं दाखवलंय आणि समाज या सिनेमाला डोक्यावर घेणार. अगदी. पण वास्तववादी चित्रपट म्हटलं ना की बरेच मुद्दे या निमित्ताने चालून येतात. आता जरांगे पाटील हे तर हा एक असा विषय की त्याच्याबद्दल अनेक ठिकाणी अनेक लिहिलं गेलं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ते किंवा त्यांची भाषणं आहेत आपल्याकडे उपलब्ध. या सगळ्या परिस्थितीमध्ये चित्रपटामध्ये आपण किती दाखवायचं, काय दाखवायचं, त्याला एक कुठेतरी मर्यादा येते, लिबर्टी ज्याला आपण म्हणतो. शिवाजी सर, काय काय गोष्टी विचारात घेतल्या होत्या जेव्हा या चित्रपटाची ॲक्च्युअल प्रोसेस सुरू झाली? सुरुवातीला मी बाहेरून काही गोष्टी सर्च केल्या, त्यांच्या जवळचे काही मित्रमंडळी असतील त्यांच्याकडून बरेचसे मुद्दे आम्ही तयार केले. पाटलांना आम्ही वेळोवेळी भेटायचो आणि पाटलांकडून आम्हाला सांगण्यात आलं की आपण पुढच्या महिन्यात भेटू. आणि भेटल्यानंतर मग पाटलांनी आम्हाला त्यातले काही मुद्दे आणखी कमी करायला लावले, काही ॲड करायला लावले, जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. आणि पाटलांचा विषय असा आहे की तो एका भागात पूर्ण होणार नाही, तर आपण चित्रपटाचा दुसरा पार्टही लवकरच करतोय. कारण त्यांचा स्ट्रगल असेल, कारण लोकांनी आता यश पाहिलेलं आहे, स्ट्रगल पाहिलेलं नाही. यशापेक्षा स्ट्रगल खूप महत्त्वाचा असतो आणि तो प्रेरणादायी असतो. तर आपण त्याचा सेकंड पार्टही लवकर चालू करतोय. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार झाला तर जसं मगाशी रोहन तू म्हणालास की 2 महिने तू त्यांच्याबरोबर राहिलास आणि त्या गोष्टी शिकायचा प्रयत्न केला. खरं तर 2 महिने हा खूप कमी वेळ आहे आणि त्या वेळेत एखाद्या माणसाची पूर्ण पर्सनॅलिटी जाणून घेणं आणि ती पडद्यावर उतरवणं ही बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे. तो जो लर्निंग पिरियड होता 2 महिन्याचा, तो कसा होता, काय शिकलास नेमकं त्या माणसाकडनं? आता जर मी स्वतः म्हणून जर सांगायचं झालं तर शिकलो एवढंच की तुम्ही लढलं कसं पाहिजे आणि तुम्ही वागलं कसं पाहिजे समाजामध्ये, ही एक स्वतः म्हणून शिकलो. आणि एक अभिनय करायचा म्हणून खूप छोट्या मोठ्या गोष्टी शिकलो. ते त्यांची प्रत्येक ठिकाणी वागण्याची पद्धत वेगळी, लग्नामध्ये गेल्यानंतर कसं बोलायचं किंवा स्टेजवर बसल्यावर कसं बोलायचं, त्या आसनावरून खाली उतरल्यावर कसं बोलायचं किंवा गाडीत बसल्यावर त्यांच्या ज्या गप्पा गोष्टी असतात किंवा चालण्याची पद्धत आहे, त्यांना सतत केसांवरती हात फिरवायची सवय आहे, ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी तेवढ्या चांगल्या फॉलो केल्या. आणि मेन म्हणजे मी जी मगाशी सांगितलं की ही भूमिका मला साकारणं खूप सोपं होतं, कारण म्हणजे त्यांची जी मागणी होती ती माझ्याशी रिलेटेड वाटली आणि एवढी चांगली मांडली. आता आम्ही ह्या सिनेमाच्या प्रमोशनला जे राज्यभर फिरतोय, आपण पाहिलं असेल की आतापर्यंत राज्यामध्ये सभा होतात, त्या सभा नेत्यांसाठी होतात, पण ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी समाजातले जे काही बांधव आहेत ते 5-5, 10-10 हजार लोकांच्या सभा अरेंज करायला लागलेत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी. म्हणजे चित्रपटाच्या इतिहासामध्ये कदाचित असा पहिला सिनेमा आहे की त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सभा अरेंज केली जाते. त्याच्यानंतर दुसरा एक शब्द आपण वापरतो, वराड. हे वराड जातं लग्नाला. पण आम्हाला मराठवाड्यातून काही लोकांचे असे फोन आले की हा सिनेमा बघायला आम्ही रिलीज झाल्यानंतर वराडाची वराड जाणार आहेत. म्हणजे हे जे दिसतंय हे ह्या सिनेमात एक आमचा डायलॉग आहे की जरांगे पाटलांच्या तोडून म्हणजे माझ्या तोडून, की आंदोलन करणं माझ्या हातामध्ये, ते थांबवणं माझ्या हातात नाही. तसं मी पण सांगतो की सिनेमा बनवणं हे निर्माता दिग्दर्शक आणि आमच्या हातातलं होतं, पण हा सिनेमा आता समाजाने हातात घेतलाय. जसं जरांगे पाटलांनी मिशन चालू केलं आणि त्याला करोडोंचं रूप आलं, तसं ह्या सिनेमाला सुद्धा समाजाने हातात घेतलंय. आणि मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सांगतो की जसं जरांगे पाटलांचं नाव हे भारतामध्ये, मला जगातलं माहीत नाही पण भारत देशामध्ये सर्वात जास्त गर्दी गोळा करण्याचं जर कोण काम केलं असेल आणि ती गर्दी गोळा केली असेल, आपण मुंबईमध्ये पाहिलं किंवा वेळोवेळी मोठ्या सभा बघितल्या, हे जरांगे पाटलांचं नाव कोरलं गेलं. तसं मला आत्मविश्वास आहे आणि खात्री की जरांगे पाटलांचं नाव हे आता चित्रपट सृष्टीमध्ये आले आणि ते नाव हिथं सुद्धा रेकॉर्ड मोडल्याशिवाय राहणार नाही. ॲब्सोल्युटली. शिवाजी सर, तुम्हाला कदाचित अनेकांनी हा प्रश्न विचारला असेलच, तरीही विचारते, रोहनच साकारेल जरांगे पाटील यांची भूमिका, यामागे काय स्टोरी आहे? कारण विषय काय झाला, ज्यावेळेस आम्ही पाटलांना भेटलो त्याच वेळेस आम्ही चित्रपटात रिलीज डेट अनाऊन्स केली होती आणि वेळ खूप कमी होता आणि आम्हाला मेहनती कलाकार पाहिजे होते.
की स्वतःवरती आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, लँग्वेज असेल, पाटलांबरोबर राहणं असेल, त्या गोष्टीसाठी वेळ देणारा कलाकार पाहिजे आम्हाला. तसं आम्ही थोडं सर्चिंग काही केलं, पण तशा काही गोष्टी आम्हाला नाही हे झाल्या किंवा आम्ही एवढा वेळ देऊ शकतो वगैरे. आणि रोहनची मेहनत पाहिलेली मी, कारण रोहनने आणि मी काही सिनेमा बरोबर केलेले आहेत. तर म्हणलं नाही, हा रोल रोहनच करल. आणि रोहनची तब्येत थोडी जास्त होती त्यावेळेस. फक्त रोहनला सांगितली की तब्येत कमी करावं लागेल, पाटलांच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत की त्या तुला ऑब्झर्व करावं लागतील आणि त्यानुसार त्या आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. रोहन रेडी झाला आणि रोहनने जवळपास 15-16 किलो वजन कमी केलं होतं 1 ते 1.5 महिन्यामध्ये. म्हणजे अक्षरशः लोकांना विश्वास बसत नव्हता. शूटिंगच्या आधी पाहिलेला रोहन आणि शूटिंगच्या वेळेस पाहिलेला रोहन, म्हणजे लोकांना विश्वास बसत नव्हता. आता रोहनची थोडी तब्येत वाढलेली आहे, कारण डाएट प्लॅन वगैरे त्यांनी ते सगळं बंद केलं आणि रेग्युलर जे आहे ते चालू केलं. हां, कारण ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही विचार केला की नाही, म्हणलं रोहन करू शकतो. आणि रोहन बरोबर बोलणं तर त्यांनी सांगितलं की मला म्हणजे आवडेल करायला. सो रोहनच फर्स्ट चॉईस होता या भूमिकेची असं आपण म्हणूया. पण एवढं दिग्दर्शकाचा आपल्यावर विश्वास असणं आणि आपण ते करू शकतो ही सुद्धा एक प्रकारची पोचपावती आहे. आणि रोहन, मग इथे ना कुठेतरी कस लागतो परफॉर्मन्सचा, की आपण बघितलं तर सगळं आहे, आपल्याला माहिती सगळं आहे, आता ते प्रेझेंट करायचं आहे. पहिला दिवस तुझा कसा होता या चित्रपटाच्या शूटिंगचा? पहिला दिवस फार जबरदस्त होता. म्हणजे थोडं दडपण पहिल्या दिवशी ह्यासाठी होतं की जरांगे पाटलांना त्याच्या अगोदर 100-200 वेळेस भेटलो. पण पहिल्या दिवशी विषय असा झाला की ज्या पूर्वी भेटलो त्यांना त्यावेळेस मी रोहन पाटील म्हणून भेटायला जायचो, आमची टीम असायची. पण पहिल्या दिवशी आमचा मुहूर्त अंतरवली सराटीमध्ये झाला आणि ह्या सिनेमाचा नारळ जरांगे पाटलांनी फोडला. जरांगे पाटील पलीकडून आले नारळ फोडायला आणि मी इकडून त्यांच्या लुकमध्ये, म्हणजे 2 सेम दिसणारी माणसं एका जागेवर 1 स्ट्रोक पोहोचले. आणि मला दडपण होते की पाटलांना कसं वाटेल, मी असा दिसतोय किंवा त्यांना आवडेल का किंवा त्यांना काय चुकीचं वाटेल का. पण ज्यावेळेस जरांगे पाटलांनी माझ्याकडे बघितलं, अक्षरशः 10-20 सेकंद ते हसत होते. म्हणजे त्यांना एवढा आनंद झाला. आणि तिथून पुढे ते अर्धा पाऊण तास आमच्याबरोबर राहिले. आणि दुसरी गोष्ट मला एक आनंद ह्याचा वाटतो की आंतरवलीचं स्टेज आपण पाहिलं असेल, ते स्टेज जगात गेलं, ते आसन जगात गेलं. लाठीचार्ज झाल्यानंतर जरांगे पाटलांना राज्यातले सगळे VIP भेटायला गेले, पण ते VIP जरांगे पाटलांच्या आजूबाजूला बसले. जरांगे पाटील मध्ये बसायचे, पण जरांगे पाटलांनंतर त्या आसनावरती बसणारा 2 नंबरचा माणूस मी, की ते त्या जागेवरती कधी कधी तर असा योग यायचा की आमचं अचानक शूटिंग ठरायचं अंतरवलीमध्ये आणि जरांगे पाटील तिथं बसलेले असायचे आणि आमची टीमपैकी कोणतरी जाऊन सांगायचं की आमचं शूटिंग स्टेजवरती. आणि एक दिवस असं झालं की जरांगे पाटील तिथून उठून गेले आणि तिथं मी बसलो. म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की तेवढ्या पवित्र जागेवरती मला त्यांच्यानंतर बसण्याची संधी मिळाली. म्हणजे किती VIP आला तरी बाजूला बसायचा, पण त्यांच्या जागेवर मी बसलो आणि त्यांच्या घरी शूटिंग केलं. एक दिवस तर घरचा किस्सा असा झाला, त्यांचं घर छोटं एकदम, म्हणजे इतक्या नाजूक परिस्थितीतून त्यांनी ही गोष्ट साकारली. त्यांच्या घराकडे जायला मोठा रोडही नाही, घर बघितलं तर एवढं छोटं घर आहे. तर असं लांब घर होतं आणि मी चालत चाललो आणि त्यांची मुलगी, म्हणजे त्यांची स्वतःची मुलगी दारात बसली होती आणि तिच्या जवळ गेलो आणि ती मला म्हटली, तुम्हाला एक सांगू का? म्हटलं बोल. ती म्हणली, मला अचानक असं वाटलं की माझे पप्पा झाले. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये मी कॉपी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चालण्याची पद्धत असेल किंवा बोलण्याची असेल आणि ती वागण्याची पद्धत असेल. म्हणजे स्वतःची मुलगी फसली की तिला वाटलं आपले पप्पा आले. त्याच्यामुळे भूमिका एवढी चांगली पार पाडली की ती राज्याला आवडेल. अगदी. आणि ना प्रेक्षकांचे इमोशन्स जोडलेले आहेत खरं तर या विषयाची. आणि हाच जो मुद्दा असतो ना, खूप खूप महत्त्वाचा असतो. आपली कलाकृती छान सादर करायला किंवा आपली कलाकृती भिडली पाहिजे प्रेक्षकांना. कोणत्या विशेष गोष्टींकडे रोहन आणि शिवाजी सर तुम्ही लक्ष दिलं होतं की ते रिअलिस्टिक वाटलं पाहिजे, ते कुठेही आपण काहीतरी वाढवून चढवून सांगतोय किंवा काहीतरी पलीकडचं सांगतोय असं नको वाटायला? कुठल्या गोष्टींकडे लक्ष दिलं? कारण आपण पाहतो की बायोपिक म्हणलं की तो 100 वर्ष 200 वर्ष विषय असतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काल्पनिकही ऍड केल्या जातात. खरे. पण हा विषय असा होता की तो करंटली चालणारा विषय आहे आणि याच्यात एकही गोष्ट आपण किंवा एकही प्रसंग काल्पनिक टाकू शकत नव्हतो, कारण सर्व गोष्टी रिअलिस्टिक येणं गरजेचं होतं. लिबर्टीचा प्रश्नच नाही, डिरेक्टोरियल लिबर्टीचा. त्यानुसार मग आम्ही सर्व गोष्टी रिअलिस्टिक हे करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासाठी लोकेशन जे होते चित्रपटातले, म्हणजे हा एकमेव सिनेमा असेल भारतातला याच्यात 90% लोकेशन रिअल वापरले आहेत. जसं की जरांगे पाटलांचं घर असेल, उपोषण स्थळ असेल, त्यांनी आंदोलन केलेले ठिकाण असतील, ज्या ठिकाणी ते बसायचे, उठायचे, फिरायचे, ते सर्व लोकेशन आम्ही रिअल वापरले आहेत. त्याचबरोबर आंदोलनामध्ये जे सहभागी होते त्यांची मित्रमंडळी, तेही आम्ही रिअल वापरण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये. तर ह्या सर्व गोष्टी आम्ही रिअल वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर काही काही ठिकाणी आम्हाला खूप लोक लागणार होती, कारण पाटलांचं काय आंदोलन असेल, काय सभा असेल तर हजारो लाखो लोक असायचे. तर काही काही ठिकाणी पाटलाच्या ज्यावेळेस सुरुवात होती त्यावेळेस लोक कमी असायचे त्यांच्याबरोबर, कारण सुरुवातीला लोक कमीच असतात. काही काही ठिकाणी समजा 100-200 लोक पाहिजे असतील तर अक्षरशः गावाची गावही यायची तिथं. म्हणजे
पण लोकांनी सहकार्य केलं, आम्हाला खूप लोकांनी सहकार्य केलं आणि खूप चांगला सिनेमा झाला, नक्की आवडेल. ह्याच्यामध्ये मोहन जोशी आहेत, त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुरभी हांडे आहे, सागर कारंडे, संदीप पाठक. म्हणजे घरचा किस्सा मी सांगतो, त्यांनी कोऑपरेट किती केलं. ज्यावेळेस त्यांच्या घरी शूटिंग होतं, आमचे कलाकार मोहन जोशी ते म्हणजे जरांगे पाटलांचे वडील असतील किंवा त्यांच्या ताई असतील, त्यांची मुलं असतील, हे शूटिंग बघायला बाजूला तिथंच असायचे आणि आमचे कलाकार तिथं असायचे. तर ज्यावेळेस मोहन जोशींना फेटा बांधायचा होता त्यावेळेस जरांगे पाटलांची वडील मदत करायची. विचार करा, म्हणजे एका बाजूला पात्र, मी असं फेटा बांधतो, या साईडला थोडा असतो, त्याप्रमाणे. ज्यावेळेस आमची अभिनेत्री सुरभी हांडे अभिनय करायची, ज्यावेळेस भाकरी थापायचा असेल किंवा छोटे मोठी घरची कामं, तर जरांगे पाटलांच्या ताई सांगायच्या की मी अशा प्रकारे काम करते. म्हणजे ही विचार करा ना की एका बाजूला त्यांच्यावर बायोग्राफी तयार होते आणि खरी माणसं सांगतायत की आम्ही असं करतो तसं करतो. म्हणजे बायोग्राफी आपण बघितलं तर मोठ्या माणसांवरती होतात, राजकीय असतील किंवा काही हयात नसलेले असतील, पण क्विक सिनेमा तयार होतो, सर्वसामान्य मातीतल्या माणसावर सिनेमा तयार होतो आणि एवढं कोऑपरेट होतं त्या सिनेमाला. म्हणजे कदाचित ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे. आणि काय झालं, समाजामध्ये जरांगे पाटलांच्या विषयी काही लोकांनी एक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटील रातोरात मोठे झाले. इतपत आपण मान्य करू की जरांगे पाटील एका रात्री स्टार झाले, पण त्याच्यापूर्वी त्यांनी जो संघर्ष केलाय हा तुम्हाला आम्हाला माहित नाही अजून, तो पडद्यावर आला पाहिजे. काही लोकांना तो माहिती पण आहे, पण ते उगाच ढवळाढवळ जे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हा सिनेमा बघावा. म्हणजे त्याच्यातली 50% लोक पॉझिटिव्ह होतील. म्हणजे जे वास्तव आहे ते वास्तव आहे, जी स्क्रिप्ट आहे. पाटलांनी आम्हाला अगोदर सांगितलं होतं की हा सिनेमा जो आहे तो एका जातीसाठी नसेल, प्रत्येक जातीच्या प्रत्येक समाजाच्या लोकांनी चित्रपट पाहिला पाहिजे, असं करायचं आपल्याला. आणि जरांगे पाटील सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. काही लोकांनी असंही सांगितलंय की ते फक्त मराठा समाजासाठीच लढतात. म्हणजे आम्ही काही किस्से बघितले की सगळ्या जाती धर्मातले लोक तिथे येत आहेत, न्याय मागतायत, ते त्यांची कामं करतायत. म्हणजे ते व्यक्ती जे आहे ते सगळ्यांसाठी बनलेले आहेत. त्यांनी असं कधी कुठं बोललेलं नाही की मी माझ्या मराठा समाजासाठीच फक्त असं करेल किंवा तसं करेल. त्यांना इतर समाजातून पण एवढा सपोर्ट दिसतोय आणि तोच सपोर्ट आम्हाला सिनेमाला पण भेटणार आहे. खूप मस्त. पण सर, आव्हानं किती होती हा चित्रपट तयार करताना? नाही, खूप आव्हान मोठं होतं ज्यावेळेस ठरलं चित्रपट करायचं. कारण जसं मी आता बोललो की काल्पनिक विषय असेल किंवा बायोपिक असेल तर त्या 100-200 वर्षापूर्वीचे विषय असतील तर त्यात आपण काही करू शकतो, कारण ते आपण पाहिलेलं नसतं. जे दाखवते लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, पण याच्यामध्ये सर्व गोष्टी रिअलिस्टिक दाखवायच्या होत्या. आणि त्यावेळेस ठरलं की लोकेशनपासून आपण त्यांच्याबरोबर असणारे जे काही माणसं आहेत ते पण आपण रिअल वापरू. हे खूप मोठं आव्हान होतं. आणि सुरुवातीला वाटलं आव्हान ते, पण जसं काम चालू झालं ते इतकं सोपं होत गेलं की असं वाटलं नाही मला की एवढं सोपं काम जे होऊ शकतं. कारण मदत मिळाली ना सगळ्यांची. खूप तुझ्या समोर काय होतं सगळ्यात मोठं आव्हान? माझ्या पुढं 2 आव्हानं होती की त्यांची भूमिका चांगली पार पाडणं आणि त्यांच्या वेशांतरामध्ये असणं ज्यावेळेस मी होतो किंवा अजूनही आहे त्यांची जबाबदारी चांगली पाळणं. कारण आपल्यामुळे त्यांना निगेटिव्ह पडसाद उमटायला नको, कारण आपल्याला आयुष्यात वेगळी सवय असते. त्या सवयी बंद करून ज्यावेळेस आपण त्यांच्या भूमिकेत होतो त्यावेळेस एवढी काळजी घेतली मी की फक्त कामाच्या वेळेसच मी तिथं खाली उतरायचो किंवा वाईपटपणा मला पूर्वीच नव्हता, पण ह्यावेळेस तर मी एवढी काळजी घेतली की आपल्यामुळे त्यांना निगेटिव्हिटी व्हायला नको किंवा चुकीचे पडसाद उमटायला नको, त्याच्यामुळे एवढी काळजी घेतली. आणि ज्यावेळेस मी लुकमध्ये जायचो त्यावेळेस एवढी म्हणजे काय असेल ताकद माहीत नाही, पण ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या म्हणजे रोहन पाटील सोडून मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस बनायचो त्यावेळेस एवढी ताकद येते वास्तविक. म्हणजे ऑफ रेकॉर्ड जरी बोललो तरी मी हेच सांगतो की फार ताकद येते आहे वेशांतरामध्ये. आणि ती ताकद किती ती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितली. ऍब्सोल्युटली. जबरदस्त झाले. पण आणि चित्रपटामध्ये असे खूप सीन असतात जे सादर करताना आपल्याला एक कलाकार म्हणून किंवा डिरेक्टर म्हणून कस लागत असतो आपला की हे कसं करायचं. आता एवढ्या मोठ्या लेवलला तुम्ही हा चित्रपट बनवलाय, विषय सुद्धा हा मोठा आहे. कुठली अशी मुवमेंट किंवा कुठला असा सीन होता की जो करताना खूप कस लागला तुमचा डिरेक्टर म्हणून आणि रोहन तुझा कलाकार म्हणून? आता कस सुरुवातीला तो वाटायचं, आव्हान वाटायचं, पण ते खूप सोपं होत जायचं. आम्ही आता जे टीजर मध्ये बघितले जे लॉंग शॉट्स आहेत भाषणाचे वगैरे ते सगळे रिअल आहेत का ते शूट झालेले आहेत? काही आम्ही शूट केलेत, काही रिअल. त्यावेळेस आम्ही एक 3-4 ड्रोन घेऊन जायचो, बाकीचे रेड कॅमेऱ्यावर घेऊन जायचो. एक प्रसंग असा होता की सुरुवातीलाच पाटलांच्या सुरुवातीच्याच काळामध्ये एका ब्रिजवरती म्हणजे नदीचा ब्रिज होता आणि त्याच्यावरती ते उपोषणाला बसले होते. आणि त्या ब्रिज पासून नदीवरचा ब्रिज होता, पलीकडच्या साईडला तालुका अंबड, ह्या साईडला तालुका गेवराई आणि बरोबर ते मध्ये बसलेले होते. आणि ते आम्हाला चित्रीकरण करायचं होतं. त्यावेळेस त्यांच्याबरोबर सुरुवात असल्यामुळे लोक कमी होते, 5-6 लोक आम्हाला दाखवायची होती. पण जवळपास 1,500-2 हजार लोक आले तिथं बसायला. तिथं त्यांना आम्ही रिक्वेस्ट करून 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 त्यांना ते कमी केलं, तरी 20-25 बसले तिथं की आम्ही होतो त्याबरोबर. आणि दुसरा एक प्रसंग असा होता की म्हणजे सहकार्य सांगायचं मला, लोकांनी सहकार्य कसं केलं. एक प्रसंग असा होता,
ऊसाची शेती होती आणि त्या ठिकाणी आम्हाला असं दाखवायचं होतं की 2 दाखवायचे होते, ऊस नसताना आणि ऊस असताना. आणि आमची चर्चा चालली होती की हे शेत बरोबर आहे, तर आपल्याला म्हणजे कंटिन्युटी जर्क वगैरे बसणार नाही, थोडंफार चीट केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फक्त नंतर आपल्याला म्हणजे इथं जर समजा हे ऊस वगैरे नसता तर खूप भारी झालं असतं, कारण विदाऊट पिकाचं हे शेत घेतलं असतं आणि शेजारचं जे आहे ते पिकं असलेलं असं आपल्याला घेता आलं असतं. आणि त्या शेतीचे मालक तिथंच होते, ऐकत होते, आम्हाला माहिती नव्हतं की कोण आहेत ते आले. म्हणजे काय करायचे, म्हणजे इथं असं शूटिंग वगैरे करायचं चालले. आणि त्यांनी ते ऐकलं होतं, ते म्हणले चालतंय म्हणले, आता रोटर मारतो म्हणले, 2-3 एकर तो ऊस होता, आता रोटर मारते म्हणले, त्यात काय करा म्हणजे शूटिंग तुम्ही. पण आम्ही तसं काही करून दिलं नाही तिथं आणि झाला, चांगला सीन झाला तो. रोहन, माझ्या पुढं एक म्हणजे किस्सा आठवला मला जरा हसण्यासारखा. शूटिंग करत असताना किस्सा असं झाला की मी थोडासा वेळ होता, व्हॅनिटी तिथं आमची पोहोचली नाही, एका किराणा दुकानात मी बसलो होतो असंच गप्पा टप्पा मारत. आणि ह्या जरांगे पाटलांच्या भूमिकेत वेषांतरात असताना तर तो माणूस माझ्या एवढं पुढं करत होता, हे खायचं का ते खायचं का ते बसलो, 1-2 तास गप्पा मारल्या. संध्याकाळी परत तसाच योग आला, मी त्या दुकानात जाऊन बसलो आणि आमचं पॅकअप झालं. त्यांना म्हटलं, ते म्हटले चहा घेऊन जा. म्हटलं एक 10 मिनिटात व्हॅनिटीतून फ्रेश होऊन येतो, मेकअप काढून येतो. ज्यावेळेस मी व्हॅनिटीत गेलो, सगळा लुक काढला, कपडे बदलली आणि मी माझ्या लुकमध्ये ज्यावेळेस त्या दुकानात पुढे जाऊन थांबलो, त्या माणसाचा मला प्रश्न आला की काय पाहिजे तुम्हाला, कोण आहेत तुम्ही. म्हणजे एक 10 मिनिटापूर्वी तो माणूस आणि मी 1 तास गप्पा मारत होतो, म्हणजे एवढ्या लुकमध्ये मी घुसलो होतो की त्या माणसाने सुद्धा मला ओळखलं नाही. की आणि तो माणूस मला म्हटला की तुम्हाला एक विचारायचं. मला विचारा, ते आता जरांगे पाटलांचा रोल करतात ते हिरो कुठले, तो त्यांचं गाव कोणते. म्हणजे तो माणूस माझ्याशीच आधी बोलत होता आणि पुन्हा मलाच प्रश्न विचारला की ते आता जे गेलते त्यांचं गाव कोणतं. म्हणजे जो लुक बनला आणि जो लुक बनवला तो एवढा ताकदीने बनवला आणि तो जरांगे पाटलांना आवडला. आणि आमचे संगीतावरती जर सांगायचं झालं तर चित्रपटामध्ये 4 गाणी, त्यातली 3 गाणी प्रदर्शित झाली. त्यातलं एक अजय गोगावलेंच्या आवाजातलं एक गाणं उधळीन जीव, ते गाणं सध्या एवढं ट्रेंडिंगला आहे. ते गाणं लॉन्च केल्यानंतर ट्रेंडिंगला आलं 2 नंबरला आणि त्याच्यावरती आता हजारो रील होत आहेत रोज. म्हणजे ते एवढं सुंदर गाणं आहे की राज्यातल्या नाही तर जगातल्या प्रत्येक माणसाला ते सुटेबल होईल असं ते गाणं बनलं. आणि गाणी सुंदर आहेत, ती गोष्ट सुंदर आहे आणि ती राज्यातली प्रत्येक व्यक्तीने ते बघतील असा सिनेमा केला. आणि एक सर्वसामान्य व्यक्तीची गोष्ट आहे, म्हणजे माणूस एवढा सर्वसामान्य, आजही एवढा शिखरावर पोहोचलेला माणूस, आजही 2 व्हीलर नाही त्या माणसाला. म्हणजे आपण पाहिलं की करोडोंच्या संख्येने त्यांच्याकडे गर्दी होती, पण स्वतःचं जर बघितलं तर 0. म्हणजे आपण समाजामध्ये पाहतो की प्रत्येक माणूस स्वतःसाठी संघर्ष करतो, तुम्ही असाल, मी असेल, पण एक माणूस असा आहे आपल्या समाजामध्ये की स्वतःचं घर जाळून दुसऱ्यासाठी संघर्ष करतात, ते जरांगे पाटील. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे ती एक आनंदी आणि एक वास्तववादी आणि खरी गोष्ट राज्याच्या पुढे येणार आहे. कारण माणूस स्वतःचं बघत दुसऱ्याचं बघत असतो, पण हे व्यक्तिमत्व असं आहे की स्वतःची शेती विकून समाजासाठी संघर्ष करतात. त्याच्यामुळे समाजामध्ये अशी लोक मी तर म्हणतो की फार दुर्मिळ आहेत, 200-400 वर्षांनी जन्माला येतात. त्यातले एक जरांगे पाटील आहेत. आणि मी तर म्हणेल की जरांगे पाटील हे माणूस राहिलेले नाहीत, आता ते समाजामध्ये देव झालेत. मराठवाड्यामध्ये आम्ही कित्येक ठिकाणी बघितलं की त्यांचा घरात देव म्हणून फोटो लावलाय. म्हणजे काहीतरी ताकद आहे त्या व्यक्तीमध्ये. त्याच्यामुळं ही गोष्ट राज्याने बघावी आणि हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर ह्या सिनेमात सगळं दाखवलंय. म्हणजे सिनेमा मी तर असं म्हणेल की जो 100% सिनेमा आहे, ह्या सिनेमातलं 30% राज्याच्या लोकांना माहिती, 70% सिनेमा सस्पेन्सवरती की जे तुम्हाला आम्हाला मीडियाला सुद्धा माहित नाही, ते सिनेमात भरले आणि ते सगळं जरांगे पाटलांनी दिले. हा चित्रपट जो आहे खूप प्रेरणादायी आहे, ऊर्जा निर्माण करणार आहे. तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे. हा एका समाजासाठी चित्रपट नाही, तो प्रत्येकाने पाहिला पाहिजे. जो हारलेला व्यक्ती असेल तोही हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्यात जिंकण्याची उमेद निर्माण होईल असा हा सिनेमा आहे. याची मागणी आम्हाला बाहेरच्या ठिकाणून येते, बाहेरच्या राज्यातून येते. आम्हाला जम्मू काश्मीरहून फोन आला की आमच्या सैनिकांसाठी इकडे सिनेमा लावा, तुम्ही जम्मूमध्ये पण लावा. आणि तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे. कर्नाटकमधूनही काही फोन आले की या साईडला तुम्ही सिनेमा लावा. तर मोठ्या प्रमाणावर आपण सिनेमा रिलीज करतोय. आणि जसं जरांगे पाटलावरती तुम्ही प्रेम केलेलं आहे तसं या सिनेमावरती करा आणि काहीतरी रेकॉर्ड होईल असं काही होणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली, आम्ही सुद्धा वाट बघू त्या रेकॉर्डची. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. खरं तर मोठा विषय आहे आणि आता प्रेक्षक त्याला कसं रिसीव्ह करतायत हे बघणं महत्त्वाचं आहे. थँक्यू, खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला. धन्यवाद. थँक्यू.